नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहल पाटील पुन्हा एकदा आपल्यासाठी एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओचं टायटल तेच आहे, सेव्ह एन्व्हायरमेंट सेव्ह ग्राउंड @इस्माईल युसूफ कॅम्पस. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की सिग्नेचर कॅम्पेन आपलं चालू आहे आणि मी सगळ्या लोकांचे धन्यवाद देते की त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद दिला आहे आणि निडरपणे पुढे येऊन त्यांनी सिग्नेचर केल्या. तसेच काही लोकांनी बाईट्ससुद्धा दिल्या आहेत त्यांच्या, ज्या मी माझ्या स्टेटसवर ग्रुपवर शेअर करत असते. तर आता मला ही जागरूकता तर झाली आहे आणि हळूहळू होणारच आहे. पण त्यामध्ये आता मला एक प्रकर्षाने जाणवलं आहे की मला फोन येत आहेत, माझ्या काही ओळखीच्या लोकांना फोन येत आहेत की तुम्ही हा नाट्यगृहाला विरोध का करताय? यामुळे जोगेश्वरीचा विकास होणार आहे. जोगेश्वरीत एक नाट्यगृह आलं तर म्हणजे इथल्या जमिनीचे सुद्धा रेट वाढतील, असे आणि बाकी बऱ्याच काही गोष्टी चालू आहेत. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जसे मला फोन येत आहेत किंवा माझ्या इतर लोकांना फोन येत आहेत, तसे तुम्हालाही कोणीतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर आपलं आपलं विजन एकदम क्लिअर आहे. आपल्याला मैदान वाचवायचं आहे, आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे आणि आपलं आता कुठे होणार आहे नाट्यगृह, कसं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी काहीच मायने ठेवत नाही आहे. आम्हाला फक्त इस्माईल कॉलेजमध्ये काही डेव्हलपमेंट नको आहे. कारण जसं आपण लोकांच्या कमेंट बघतो आहे की खूप आनंदात आहेत लोक इथे. तर आपल्याला हे जे आहे ते पण ते वाचवायचं आहे आणि हे वाढवायचं सुद्धा आहे. तर काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ह्याला फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करा. ॲक्च्युली हे फॉरेस्टच होतं आधीपासून. तरीसुद्धा आता हे सांगायची वेळ आली आहे की ह्याला फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करा. तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या 2 मुद्द्यांव्यतिरिक्त जर आपल्याला दुसरं कोणी काही सांगत असेल तर आपल्याला आपल्या माइंडमध्ये क्लिअर राहायचं आहे की नाही, मला माझं मैदान वाचवायचं आहे, मला माझा निसर्ग वाचवायचा आहे आणि मला इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये फर्दर अर्बन ह्याची सिमेंट डेव्हलपमेंट नको आहे. जी जर डेव्हलपमेंट करायची झाली तर ते फॉरेस्टच व्हायला पाहिजे, तिथे झाडच लावायला पाहिजेत. तर आणि दुसरी गोष्ट की आपल्याला कोणाशीही भांडायचं नाही आहे. आपल्याला सगळ्यांना प्रेमाने उत्तरं द्यायची आहेत आणि ही चळवळ जी आहे ना ती शांतपणे पुढे न्यायची आहे. कोणालाही असं वाटलं ना की बाबा इथे वाद होणार आहे, तिथेच थांबा. कारण हळूहळू असं होणार आहे की 2 ग्रुप होणार आहेत. एक आपले अगेन्स्ट आणि एक फॉर. आणि अगेन्स्टवाले जे असतील ते कदाचित त्याला राजकीय रंग पण येऊ शकतो. इथे जातीवाद पण निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. पण आपण सगळे एकच आहोत. आपण फक्त एन्व्हायरमेंटसाठी भांडतोय. इन द सेन्स आम्ही सांगतोय त्यांना की इथे आम्हाला कुठल्याही प्रकारचं नाट्यगृह किंवा इतर कुठलेही कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट, कमर्शियलायझेशन काहीच नको आहे. तर आता ज्यांना ते समजत नसेल त्यांच्याशी वाद घालू नका. खूप शांतपणे लोकांना सांगा. ज्यांना नाही पटत आहे ते आपल्या चळवळीचा भाग नाही होणार. ज्यांना पटतं आहे तर आपल्या चळवळीचं ते भाग होतील. तर इतकं सोपं आहे ते. आपल्याला फक्त आपल्या मनावर संयम ठेवायचा आहे आणि लोकांना सजग करायचं आहे. तर बाकी जे काही लेटर द्यायचं आहे, काय द्यायचं आहे ते आपण देणारच आहोत. फक्त तुम्ही संयमाने राहा, शांत डोक्याने सगळ्या गोष्टी पार पाडा. नक्की आपल्याला यश येईल. पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा आणि ह्या चळवळ अशीच चालू ठेवा. माझं इतकंच म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं आहे तुमच्यापैकी जर कोणी ब्लॉगर्स असतील, स्वतःचे बाईट बनवा, ते स्टेटसला लावा. तसंच रोज तुम्ही जसं गुड मॉर्निंग कोणाला करत असाल ना तर ही लिंक रोज शेअर करा किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा. कारण एक दिवस लावली, दुसऱ्या दिवशी बघितली आणि तिसऱ्या दिवशी विसरली असं होता कामा नये. रोज ही म्हणजे एखाद्या जाहिरात जशी पुन्हा पुन्हा येत असते ना समोर डोळ्याच्या समोर, तसंच आपली चळवळसुद्धा सारखी सारखी लोकांना दिसली पाहिजे. आणि लोक सतत त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील असले पाहिजेत की आपलं इस्माईल कॉलेज अबाधित ठेवायचं आहे. तर मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन, शांततेने आणि संयमाने ह्या सगळ्या चळवळीला आपण पुढे नेऊया आणि जिंकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.